हॅलो बेबी, जेवण झालं? 2 दिवसापासून झगडा झाला. मी कशाला खाना खाणार? थोडासा भांडण झाला घरच्या सोबत. मला अगोदर सांगा, तुम्ही जेवण केलं का? नाही. अरे पण जेवण करा ना घरच्या वर. मला सांगा, घरच्या सोबत छोटा मोठा भांडण होतच राहते, पण भांडण्यासाठी असं जेवणावर राग काढायचं असते का? नाही बाळक, तुम्ही अगोदर जेवण करा बरोबर. नाही मला काहीच नाही माहिती, तुम्ही जेवण करा म्हणजे करा. जेवण बी नाही करणार, पाणी बी नाही पिणार, आता उपोषणाला बसणार डायरेक्ट. मला माझी शपथ, जर तुम्ही का जेवण नाही केलं ना, बघा तुम्ही जर का जेवण नाही केलं, मी आज पण नाही जेवण करणार, उद्या पण नाही आणि परवा पण नाही करणार. बेबी जेवण करा ना यार. या टाट वाढला. ओय, माझ्यापाशी नोकरी करायची नाही. वारीकडे सीधे टाटावर खान तर खा, नाही तर राहू द्या. मी टोंगराला एवढू ना. तुमच्या घरचे कामं करू करून पहिलं वैतागून गेलं तर संडास साफ करायचा आहे, तुमच्या पोराचे कपडे लावायचे की शाळेत घेऊन द्यायचं आहे. मायापाशी इकडं कचराबाजी करायचं नाही का? रोजला तोडत नाही बसणार तुमच्या, समजले ना? इकडं बेबी सोना करू करू तुम्हाला खाना चालणार नाही, काही रिकाम ठेवली नाही, समजले ना? घरचे पूर्ण कामं करायला लागते मला. खासन तर खा, नाही तर घराबाहेर जा. मला एवढे शांत सांगायचं नाही. ठेवलाय का भिडा.